निश्चितपणे मला असं वाटतं की मराठी साहित्याने, मराठी भाषेने इतकं मोठं आपल्याला या ठिकाणी सगळं साहित्य दिलेलं आहे, हा विचार दिलेला आहे. आणि आपण जर इतिहास देखील बघितला तर मराठीच्या संदर्भात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला. आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी राज्यकारभार चालवला त्यावेळी आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याकरता त्यांनी शब्दकोश तयार केला. आणि विशेषतः त्या काळात प्रशासन चालवण्याकरता जी मराठी भाषा होती त्या मराठी भाषेवर फारसीचं, अरबीचं आणि वेगवेगळ्या भाषांचं एक आक्रमण होतं. आणि त्यामुळे अशी प्रदूषित झालेली मराठी भाषा ही पूर्णपणे शुद्ध करून त्या संदर्भात एक कोश निर्माण करून आणि छत्रपती शिवरायांनी प्रमाण भाषा काय आहे हे आपल्याला सांगितलं. त्यामुळे भाषेचा जो आपला अभिमान आहे हा अभिमान छत्रपती शिवरायांपासून त्या ठिकाणी सुरू होतो. आणि भाषेची आपली जी यात्रा आहे ती यात्रा अर्थातच कुठेतरी ज्ञानोबा तुकोबांच्या या सगळ्या प्रवासातनं आपल्याला पाहायला मिळते. आणि मला असं वाटतं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लीळाचरित्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाङ्मय लिहिली गेली की ज्यांना आपण आद्य ग्रंथ म्हणून या ठिकाणी संबोधितो त्यातनं मराठी आपली किती अभिजात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं.